हॅलो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉगरिथमिक किंवा लॉगचा वापर करून डेरिव्हेटिव्ह काढायला लागलो आणि तुम्हाला सांगितलं मी की यामध्ये तीन टाईप आहेत. तीन टाईप कुठले? जर वाय तुम्हाला दोनपेक्षा जास्त जर टर्म दिल्या असतील तर लॉग अप्लाय करा दोन्ही साईडला. दुसरा टाईप पाहिला होता आपण की एक फंक्शन आहे आणि या फंक्शनवर दुसरं एक फंक्शन आहे, फंक्शनचा पॉवर फंक्शन. आणि आज जो आपल्याला टाईप पाहायचा आहे तो टाईप आहे याच फॉर्मचं एक्सटेन्शन, की फॉर्म तोच आहे, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे, पण इथे अशा दोन टर्म यायला लागल्यात, एच ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स. कुठली घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण फंक्शनचा पॉवर फंक्शन, फंक्शनचा पॉवर फंक्शन. मला हा प्रॉब्लेम सॉल्व करता आला, हाच की सेम प्रॉब्लेम इथे आहे. पुन्हा एकदा आपण हा सॉल्व करू जनरल, की y इज इक्वल टू एक फंक्शन आहे आणि त्याचा पॉवर दुसरं फंक्शन असेल तर अप्लाय लॉग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला लॉग अप्लाय करावा लागेल, कारण हा फॉर्म थोडा कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याला सिम्पल फॉर्ममध्ये आणण्यासाठी लॉगचा वापर करायचा. आता हा जो लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, लॉग ए टू दी पॉवर बी, पॉवर हा तो समोर येईल कोएफिशियंटला बी लॉग ए. तर मग हा जी ऑफ एक्स मला समोर आणता येईल, हाला समोर, इन टू काय राहील इथे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ओके. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा, इकडे लेफ्ट साईडला लॉग वाय. आता हा जो लॉग वाय प्रोडक्ट ऑफ टू टर्म आहे, म्हणजे मला यू इन टू व्ही ना डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह पहिले 1/y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू यू ही टर्म आणि ही टर्म व्ही आहे. तर फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड ॲज इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, राईट. यू इन टू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, पुन्हा व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. सिम्प्लिफाय करून घेऊत, जी ऑफ एक्स इन टू, आता या ठिकाणी लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कंपोजिट टर्म आहे, पहिले लॉग नंतर त्याचा अँगल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय त्याचा अँगल एफ ऑफ एक्स इन टू, आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढून झाला आहे, एफचा डेरिव्हेटिव्ह, जनरली एफचा डेरिव्हेटिव्ह आपण एफ डॅश ऑफ एक्सने दाखवतो, झालं. प्लस आता सेकंड टर्म ॲज इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इन टू जीचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स, झाला. मला डी वाय बाय डी एक्स मिळवायचा आहे, म्हणजे हा वाय मला राईटला नेता येईल. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय, आणि वाय काय माझा एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स आहे. वायची व्हॅल्यू काय माझी एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स इन अ ब्रॅकेट. आता ही टोटल टर्म जशाल तशी लिहूत, जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स प्लस हा जी डॅश समोर लिहितो मी, लॉगच्या पुढे येतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, हे आलं आपलं आन्सर. आता या ठिकाणी एफ आणि जी हे कुठलेही फंक्शन असतात, जनरली आपल्याकडं अल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक, लॉगरिथमिक, एक्सपोनेन्शियल, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक, राईट, असे टोटल 5 फंक्शन आपण मॅक्झिमम यूज करतो. अल्जेब्रिक एक्स वायमध्ये असलेले, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन कॉस टॅन लॉग असलेले, एक्सपोनेन्शियल ई असलेलं किंवा ई टू दी पॉवर असलेला, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स. ओके. आता यात दुसरा जो टाईप आहे त्या टाईपमध्ये इथे 2 टर्म दिलेल्या असतील मला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये. आता पहिला जनरलाइज मी करतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू दी पॉवर जी ऑफ एक्स प्लस एच ऑफ एक्स टू दी पॉवर टी ऑफ एक्स, राईट. आता फंक्शनचा पॉवर फंक्शन दोन्ही ठिकाणी आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की अशा वेळेस लॉग अप्लाय करायचा. पण या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट लॉग मला वापरता येत नाही दोन्ही साईडला. कारण काय होते पहा बरं, की जर मी लॉग अप्लाय केला दोन्ही साईडला तर मला ही टर्म अशी मिळेल,
बरोबर आहे. मग आता लॉगची प्रॉपर्टी आहे का अशी, लॉग ऑफ ए प्लस बी आहे का सांगा. तुम्हाला कालच सांगितले की लॉग ही टर्म सेपरेट करण्यासाठी असते आहे ना. आणि सेपरेट टर्म कोणाच्या, जर या टर्म सिंगल आहेत, प्रॉडक्टमध्ये असतील, डिव्हिजनमध्ये असतील किंवा पॉवरमध्ये असतील, या टर्म सगळ्या सिंगल आहेत. पण ॲडिशन सबट्रॅक्शन या टू टर्म ऑपरेशन आहेत, ऑलरेडी दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. आणि दोन वेगवेगळ्या टर्म असतील तर लॉग याच्यावर अप्लाय होत नाही. ही मोठी अडचण आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला इथं या टाईपमध्ये दोन्ही साईडवर लॉग डायरेक्ट अप्लाय करता येत नाही. आलं लक्षात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही या चुका हमेशा करतात की डोक्यात बसलेले आहे, लॉग अप्लाय करा, लॉग अप्लाय करा, बरोबर आहे, पण कधी, राईट, फंक्शनचा पॉवर फंक्शन असताना, सिंगल असताना. पण इथं दोन अशा टर्म आहेत फंक्शनचा पॉवर फंक्शन, त्यामुळं लॉग ए प्लस बी आणि लॉग ए मायनस बी या टर्म मला सेपरेट करता येत नाहीत. म्हणून अशा प्रॉब्लेमला सॉल्व करण्याची टेक्निक थोडीशी बदलायची. पहिल्याला यू म्हणा, दुसऱ्याला व्ही म्हणा, राईट. मग आता पहिल्या टर्मला जर मी यू म्हणलं आहे, आता या दोन टर्म ॲडिशनमध्ये झाल्यात, म्हणजे मला वायचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर पहिले यूचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल प्लस व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल, कारण ॲडिशनचा रूल, ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट. मग आता या टर्मला तुम्ही यू म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या आणि या टर्मला व्ही समजा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या आणि मग दोन्हीचा ॲडिशन म्हणजे तुमचा रिझल्ट असेल. ह्याला आहे काय अडचण नाही. एक एक्झाम्पल घेऊत म्हणजे लक्षात येईल. y इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर लॉग एक्स प्लस साइन एक्स टू दी पॉवर रूट एक्स. पॉवर कसे आहेत, ए व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल, इथे व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल, म्हणजे लॉग तर अप्लाय करावं लागतं आहे. पण दोन टर्म आहेत यात आणि दोन टर्म असेल ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये तर लॉग मला इथं अप्लाय करता येत नाही. लक्षात यायला का नाही तुम्हाला. पुन्हा पुन्हा मी सांगायला लागलो की लॉग हे फक्त सिंगल टर्मला सेपरेट करत असतं. आलं लक्षात. म्हणून हे तिन्ही फॉर्म्युले माझ्याकडे आहेत पण हे फॉर्म्युले माझ्याकडे नाहीत आहे ना, कारण ऑलरेडी इथं सेपरेट टर्म आहेत आणि लॉग काय करणार आहे, त्यांना पुन्हा सेपरेट करू शकतो का. आपण लॉग कधीही वापरायलो सेपरेट करण्यासाठी, हे जाणीवपूर्वक. ओके, लक्षात ठेवा. मग मला इथं काय सांगितलं मी टेक्निक की या दोन्ही टर्मला सेपरेट, एकाला यू म्हणा एकाला व्ही म्हणा, राईट. आणि वायचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी काढायला होतं यूची व्हॅल्यू एक्समध्ये, व्हीची व्हॅल्यू एक्समध्ये, म्हणजे वायची व्हॅल्यू एक्समध्ये, म्हणजे डी वाय बाय डी एक्स मिळेल. मग यूचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी यू बाय डी एक्स प्लस ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट, व्हीचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू एक्समध्ये, मग व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग या ठिकाणी मी आता यूचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतो. यू काय घेतला मी, एक्स टू दी पॉवर लॉग एक्स. आता हे कुठल्या टाईपमध्ये येते पहा, सिंगल टर्म आहे पण फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे. मग माझी मेथड काय आपली, अप्लाय लॉग ऑन बोथ साईड. ठीक आहे. या लॉग कशासाठी वापरला मी, या पॉवरला मला पुढे आणायचं आहे. मग लॉग एक्स इंटू हीची टर्म राहिली लॉग एक्स, बरोबर. लॉग एक्स इंटू लॉग एक्स सिमिलर टर्म आहेत त्यामुळे मला कलेक्ट केलं तरी चालेल, लॉग एक्सचा स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे पहा मी लॉगचा वापर करून या टर्मला कसं लिहिलं मी, आलं लक्षात. मग आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मला काढता येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिले डेरिव्हेटिव्ह काढायचा लेफ्ट साईडचा, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अँगल, अँगलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, आता राईटला सुद्धा सिंगल टर्म आहे पण कंपोजिट आहे. पहिल्यांदा ब्रॅकेट, नंतर आला लॉग, नंतर त्याचा अँगल. म्हणजे पहिले पॉवर हा एक्स व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट आहे, काय डेरिव्हेटिव्हचा पॉवर, पुढे पॉवरमधून एक कमी, म्हणजे 2 टाइम्स लॉग एक्स, पॉवर 1 कमी झाला म्हणजे 1 नाही लिहिलं तरी चालेल, इंटू आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढून झाला आहे, आतमध्ये या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 अपॉन एक्स, इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिलं तरी चालेल.
मग हा यू मला इकडे नेता येईल. ह्याला ना एक सिंगल टर्म होती, ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, पॉवर पुढे पॉवरमधने कमी आणि ब्रॅकेटमधल्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स आहे 1/x. सो du/dx इज इक्वल टू यू इंटू 2 log x डिवायडेड बाय एक्स. पण यू काय घेतला आहे मी? यू म्हणजे x टू दी पॉवर log x आहे. ठेवून द्या या ठिकाणी. हा 2 पुढे लिहितो. यू म्हणजे x टू दी पॉवर log x इंटू हा log x ला log x आणि डिवायडेड बाय x. ही टर्म काय आहे मला मिळाली? du/dx. ओके. याच पद्धतीने मला व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल. व्ही आहे हा व्ही इज इक्वल टू साइन एक्स टू दी पॉवर √x. आता व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढायला होत, पण फॉर्म कुठला आहे? फंक्शनचा पॉवर फंक्शन. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स टू दी पॉवर √x. राईट. लॉग यासाठी वापरला मी की हा पॉवर जो आहे तो पुढे यावा. √x पुढे आला. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार राहिली टर्म लॉग ऑफ साइन एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. या साईडला काय? लॉग व्ही. पहिले लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, राईट साईडला पहा, राईट साईडला 2 टर्म आहेत आणि कशा आहेत? प्रॉडक्टमध्ये. यू इंटू व्ही फॉर्ममध्ये. मग यू पहिल्यांदा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढू का डायरेक्ट? पहिले लॉगचा, नंतर साईनचा, नंतर अँगलचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह का असतो? 1/, त्याचा अँगल लॉग 1/, अँगल साइन एक्स इंटू, आता साईनचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. साईनचा झाला, लॉगचा झाला. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 नाही लिहिलं तरी चालेल. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता सेकंड ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्स. आता √x डेरिव्हेटिव्ह काढा. √x डेरिव्हेटिव्ह का असेल? 1/2 √x. फॉर्म्युले पाठ झाले. √x डेरिव्हेटिव्ह 1/2 √x झालं. हा u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. आता dv/dx मला मिळवता येईल. व्हीला राईटला न्या. v काय आहे? v आहे साइन एक्स टू दी पॉवर √x. इन अ ब्रॅकेट हा √x. ही टर्म मला कलेक्ट करता येईल का नाही? कॉस डिवायडेड बाय साइन कॉट एक्स लिहिलं तरी चालेल. प्लस हा लॉग ऑफ साइन एक्स डिवायडेड बाय 2 √x. हे आलं माझं सेकंड इक्वेशन. म्हणजे मी यूचा आहे ना, फॉर्म होता माझा असा, फंक्शनचा पॉवर फंक्शन, फंक्शनचा पॉवर फंक्शन, पण ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये, म्हणजे 2 टर्म आहे, 2 टर्म मला दिल्यात. त्यावेळेस मला एकाला यू म्हणावं लागेल, एकाला व्ही म्हणावं लागेल. मग यू सेपरेट घेतला, यूचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला मी रूलनुसार, पण यू हा फंक्शनचा पॉवर फंक्शन असल्यामुळे लॉग मला अप्लाय करावा लागला आणि डेरिव्हेटिव्ह काढून घेतला. तसंच व्ही ही टर्म आहे साइन एक्स ब्रॅकेट क्लोज टू दी पॉवर √x. फंक्शनचा पॉवर फंक्शन, अप्लाय लॉग ऑन बोथ साईड, पॉवर इज कोइफिशियंट, डिफरन्शिएट, लास्टला हा व्ही मल्टिप्लाय टू राईट साईड. आता dv/dx मिळाला आणि du/dx मिळाला. या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. आपलं एम आहे dv/dx पूर्ण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं, म्हणजे दोघांची ॲडिशन. मग काय होईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x means du/dx हा 2 into x to the power log x into log x divided by x plus dv/dx. हा dv/dx आला आहे तुमचा. sin x to the power √x into √x cot x plus log of sin x divided by 2 √x. राईट. थोडं सायन्सर लेंदी मिळणार आहे तुम्हाला पाहायला. नाही का एवढं? म्हणजे हा यूचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा व्हीचा डेरिव्हेटिव्ह. दोघांना मला सेपरेट काढावं लागलं. मग लॉगचे मी 3 भाग करायलो आहे. टाईप लक्षात ठेवायचे म्हणजे विसरत नाही. लॉग कधी वापरायचा?
जर 2पेक्षा जास्त टर्म असतील तर लॉग वापरायचा. लॉग पुन्हा कधी वापरायचा? जर फंक्शनचा पॉवर फंक्शन असेल तर लॉग वापरायचा. आणि याचमध्ये आणखी एक टाईप दिलेला असेल, फंक्शनचा पॉवर फंक्शन आहे पण ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तेव्हा लॉग अप्लाय करायचा. राईट, हे लॉगचे 3 टाईप. ओके, आणि लॉगच्या 3 प्रॉपर्टी यासाठी महत्त्वाच्या आहेत. लॉग ए इंटू बी प्रॉडक्टमध्ये लॉग त्या टर्मला सेपरेट करतो. पुन्हा सिंगल टर्म आहे डिव्हिजन, यातही लॉग काय करतो? दोघांना सेपरेट करतो मायनस. आणि तिसरी सिंगल टर्म आहे माझी ए टू दी पॉवर बी, याला लॉग प्रॉडक्टमध्ये आणतो. आणि या प्रॉपर्टीमुळे टर्म सेपरेट होतील आणि सेपरेट टर्मचा मला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. बस थीम लक्षात ठेवायची, एवढंच आहे. ह्याच्यावर कितीही प्रॉब्लेम घ्या तुम्ही.